नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर तुमच्या सुद्धा कानावर ही खबर आलीच असेल, तर ती खबर म्हणजे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीची गोष्ट, जिच्यावरती एका 24 वर्षाच्या मुलांनी बलात्कार करून तिला अक्षरशः मारून टाकलं. तिच्यावरती नाही तो अन्याय केला. तिचं तोंड अक्षरशः दगडांनी ठेचलं आणि तिच्या डोक्यामध्ये दगड घातला. आता याच्या मागचं कारण फक्त एकच, की त्या मुलाचं आणि त्या मुलीच्या वडिलांचं 1 महिन्यापूर्वी कशावरून तरी भांडण झाले आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या मुलीला किडनॅप केलं, तिच्यावरती बलात्कार केला आणि अक्षरशः तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिला झोडपांमध्ये फेकून दिलं. आता जेव्हा याची पोलीस केस झाली, पोलीस कंप्लेंट झाली, पोलिसांनी याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन तर घेतली. त्या मुलाला अर्ध्या तासाच्या आत तर पकडलंच, पण याच्यावरती काय गॅरंटी की त्या मुलाला फाशीची शिक्षाच देतील किंवा मग त्याला निर्दोष मुक्तता त्याची सुद्धा होणार नाही. कारण की याच्या आधी पण भरपूर केसेस अशा झाल्या की ज्याच्यामध्ये असल्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. याच्यावरती फाशीची शिक्षा मात्र का देत नाही मला हेच कळत नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक घटना घडतात आणि त्याच्यावरती असे अनेक आरोपी त्यांची निर्दोष मुक्तता होत आहे आणि याच्यावरती काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेत नाही आहे. जर आता ह्या सुद्धा आरोपीबद्दल जर असंच झालं तर मला वाटत नाही आपल्या अख्ख्या महाराष्ट्र राज्यात किंवा महाराष्ट्र राज्यातच नाही, आपल्या अख्ख्या भारत देशामध्ये मुली कुठं सेफ आहेत. आपला भारत मात्र स्वतंत्र झाला आहे, पण भारतातल्या मुलींना सेफ्टी मात्र कुठंच नाही आहे. मला तर असं स्वतःहून वाटतं की त्या मुलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.